बिग फाईट बिग बॅटल जरूर सलामीची जोडी ते मात्र पोचली जाते. आनंद आणि आदिश सलामीचा गोलंदाज जुनेकर 30+ संघाकडून राहुल जरूर याचा वापर केला जाईल. आणि आदिशाशी जोडी दिवाळी 30+ संघाची जोडी पाहायला मिळते. गेम ऑन पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात होईल 4 षटकांची लढत. यानंतर लगेचच विजेता संघ या दोन संघादरम्यान मॅच केलेली जाईल. झोरकस मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू आनंद बिटकर यांचा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा येतो राहुलच्या माध्यमातून फेकून दिलेला पहिला डॉट बॉल. कमीत कमी 50 ते 55 धावसंख्येचा येते. टार्गेट मारावा लागेल. प्ले डाऊन झाला इथून. चेंडू बॅटला ब्रश करून यष्ट्यांवर आदळला जातोय आणि कोणताही खातं न खोलता शून्याचा चष्मा घालून आनंद बॅक टू द डग आउट. एकदम निराश माननीय आनंद मात्र परतला गेलाय. अजूनही संघाचं खातं उघडलेलं नाही. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आता मात्र नुकतंच याच वर्षी मात्र 30+ क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्यांचं पदार्पण झालं दिवाळी संघासाठी खेळ करण्यासाठी प्रत्येक दादा देखील सज्ज झालेत. कित्येक वर्षाचा अनुभव आणि कित्येक वर्ष आपल्या दिवाळी गावासाठी त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा खेळ खेळला जातो. ते स्वतः आपल्या 30+ दिवाळी या संघासाठी खेळ करण्यासाठी मैदानामध्ये ऑनडाऊनच्या माध्यमातून उतरले. जरूर आनंद मात्र निराश केलं. अजून संघाचं खातं उघडण्यापासून वंचित ठेवलं. अगदी 2 चेंडूवर अधिराज्य गाजवले राहुलने. अगदी सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे फंबलिंग पाहायला मिळाला. 1 या धावसंख्येने तिसऱ्या चेंडूवर संघाच्या धावसंख्येचा खातं उघडलं जातंय आणि आपल्याला पाहायला मिळतो याच दरम्यान आपण पाहतोय विनोद दुबेकर 40+ लिजंड प्लेअर यांचं सहर्ष स्वागत आहे. हा देखील डॉट बॉल आलाय. काहीसा अडचणींचा सामना दिवाळी संघ इथे मात्र करत असताना पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये जलची संधी. तू चल मी आया. आनंद बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडू प्रतीकने स्ट्राईक रोटेट केले आणि त्यानंतर लगेच सलामीवीर आदेश बॅक टू द डग आउट. फलंदाज रवी आलाय. आता आपल्या संघासाठी खेळ करायचा, आपल्या संघाचा डाव सावरायचा आहे याचा विचार विनिमय करून इथे मात्र या दोन्ही फलंदाजांना खेळ करावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद धावा धावफलकावर 2 धावा. खराब परिस्थिती पाहायला मिळते. आता मात्र धावांची लागलेली भूक इथे दोन्ही फलंदाजांना भागवावी लागेल कारण
18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अप्रतिम अशी गोलंदाजीचं प्रदर्शित केलंय राहुल याने. जयनगर संघाकडून कित्येक वर्ष आपल्या गावासाठी खेळत असताना अगदी ग्रामीण क्रिकेट पासून आता 30+ क्रिकेटमध्ये त्याचं पदार्पण आणि चांगला खेळ नेहमीच त्याचा पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा हाताळत असताना चांगली कामगिरी आणि तीच कामगिरी स्वतःमधली असलेला गुणवत्ता इथे मात्र प्रस्थापित केली राहुलने. 2 धावा खर्च करून 2 महत्वाचे विकेट घेतले. आता दुसऱ्या षटकासाठी दाखल झाला वैभव ठाकूर. एका षटकाचा खेळ संपला. चला भरपूर उशीर घेतो आपण. आपल्याला आज फायनलचा दिवस 2 अतिरिक्त समेत मित्रांनो, त्या अनुषंगाने आपण थोडंसं सहकार्य या आयोजन कमिटीला करायचं याची विनंती असेल. वैभव सज्ज झाला दुसऱ्या षटकासाठी. डावखुरा त्याचा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक जकडून ठेवलं आतापर्यंत. बॅटच्या टोला चेंडू आदलला जातोय. डॉट बॉल सुरुवात दुसऱ्या षटकाची पाहायला मिळते. अगदी दिवाळी 30+ विपक्ष जयनगर 30+ अशी ही पहिल्या फेरीची या शृंखला येथील शेवटची लढत आपल्याला जरूर पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेटची सुविधा पुरवण्यात आली. नचिकेत दादा यांचे देखील हार्दिक आभार असेल. त्यांचं देखील चांगलं कार्य लाभ या स्पर्धेला लाभलं गेलंय. सोडून दिलाय, पाहायला लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात येते अतिरिक्त धावसंख्येत भरण्या संघाची धावसंख्या 3. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा देखील सोडून दिला आणि ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा आहे. सलगचा हा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावर. पहिल्या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, परंतु पुढचा गोलंदाज आहे तो अभ्यंतर प्रमाणात जास्त प्रमाणात खर्च करतोय. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी अभ्यंतरच्या माध्यमातून फेकून दिले. चेंडू पाहायला मिळाला वैभव याचा. आता मात्र अपेक्षेने पाहत होता, परंतु चांगला चेंडू चांगल्या लाईन मध्ये अगदी फुलटच होता, परंतु वाईट मिळेल या अपेक्षेने मात्र फलंदाज प्रतीक वाट पाहत राहिला आणि तिथून डॉट बॉलची संता. चेंडू वैभव ठाकूर. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. चेंडू हवेमध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक जरूर गेला. वा वेल जज कॅच. क्षेत्ररक्षक तिथे होता. विक्रांत गावण काय झेल पकडलाय. नुसता झेल नाही तर या पूर्ण मॅचवर त्यांची पकड पाहायला मिळते आणि प्रत्येक सारखा मोठा फलंदाज बॅक टू द डगआउट. तिसरा धक्का टीम दिवाळी 30+ संघाला. फलंदाजीसाठी आता मात्र सुनील तैनात झाला. दिवाळी 30+ संघाकडून अगदी जखडून ठेवले. फलंदाजांच्या पायात बेड्या घातल्यात. आतापर्यंत विचार केला तर 3 बाद 4 धाबा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. डावखुरा त्याचा हा गोलंदाज वैभव.
सोडून दिलाय, परंतु चांगला चेंडू निकेश कोहली यांच्याकडून सुनीलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक डॉट बॉलची सांगता झाली आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला मात्र आकार देता आला नाही. पुन्हा एकदा आता मात्र लाईन खराब आहे. त्यांचे वडील आमच्यापर्यंत जरूर कळवतात की हा वाईट बॉल धावसंख्या बऱ्याच काळानंतर घालत असताना पाहायला मिळेल आणि 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली जाते. दिवाळी 30+ दुसरे षटक प्रगती पथकावर जयनगर संघाकडून वैभव पाहतो आपण. गोलंदाजी सोडी डान्सिंग डाऊन केल्याचा होता. चेंडू चालला अगदी डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा चांगली लाईनचा उपयोग केला जातोय. वाईड लाईनचा चांगल्या प्रमाणात गोलंदाजा वापर करतो आणि स्वतःहून जातो फलंदाजाला अभ्यंतर जागा मिळते. या अपेक्षेने मात्र डॉट बॉलची संख्या वाढत चालली आहे. आता मात्र हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट डॉट याशिवाय दुसरा कोणताच खेळ या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळत नाही. चला थोडंसं स्पीड बरोबर मित्रांनो, आपल्याकडे बॉल अपुरा आहे, याची आपण दखल घ्या. आणि इथे देखील काय घडलं, झेल सोडला की काय, पकडला का सोडला, चौकार वाचवलाय अगदी आपण पाहतोय. चांगला प्रयत्न आणि आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घरी पाहायला मिळाली. धावा वाचवला तिथून. विजेंद्र यांनी जर झेल टिपला, मिथुन मडवी यांच्याकडून 500 रुपये. वा, म्हणजे आज संडे सुटला जाईल. फक्त कॅच पकडा. फलंदाजाची सेटिंग करून ठेवा ना 250-250. जरी गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजायला हरकत नाहीये. भरपूर प्रमाणात अभ्यंतर धावा खर्च केला. दुसऱ्या षटकासाठी अलंकार आलाय. धावा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 60 धावा धावफलकावर अलंकार आलाय. इथून काहीतरी करावं लागेल दिवाळी संघाला, अन्यथा मात्र स्वस्तामध्ये आपला डाव संपला जाईल. स्वतः जयनगर संघासाठी मोठी मेजवानी आहे पहिल्या सामन्यामध्ये. कांचन दादा आंध्रांपासून आता ओरमध्ये आलेत. लॉंगनला ते देखील तैनात आहेत. त्यानंतर डान्सिंग डाऊन केल्याचा होता. पुन्हा एकदा डॉट बॉल. रवी कोहली मात्र स्ट्राईकला उभा राहून वाट बघतोय, मला बॅटिंग कधी भेटेल, मला बॅटिंग कधी भेटेल. परंतु धावांची गरज आहे. स्ट्राईक रोटेशन होणं गरजेचं असेल. डॉट बॉलची संख्या वाढवली तर डोकेदुखी जरूर वाढेल. आता देखील लोअर पॉइंटर्स धावचीची संधी, परंतु हिट करता आला नाही. आणि बराच कालावधीनंतर आणि बऱ्याच चेंडूंचा खेळ झाल्यानंतर रवी कोहली यांना संधी मिळते. तर संधीचं सोनं केलं जाईल का, याकडे देखील लक्ष असेल. आतापर्यंत आपण विचार केला तर तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपला. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावर लागल्या जातात त्या 8 धावा. वा, चांगला फटका सजवला गेलाय. वा,
बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय प्लॉटच्या बाहेर. उशिराने का होईना हा आलाय दिवाले संघासाठी पहिला षटकार. तर धावसंख्येचा अनेक आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 आल्या होत्या, एकूण 2 षटकानंतर 6 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला 2 बॅट आले, तिसरा सिंगल, त्यानंतर 2 आणि त्यानंतर षटकार. एकूण धावा धावफलकावर आहेत 14. धावसंख्येचा धावफलक कुठेतरी षटकार ठोकला गेलाय. आता देखील कार्पेटचा सारा आउटराईटचा फटका लाईनअपला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी थोडीशी चुकीशी पाहायला मिळते आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आणि याच दरम्यान आपण पाहतो षटक क्रमांकाचं 3रं संपलं गेलंय आणि धावसंख्या धावफलकावर दिवाले संघाची 16. प्रज्योत दादा मैदानाचा फेरा घेताना काही कमी आहे का पाहत आहेत ते, कारण आता अंतिम टप्प्यामध्ये सामना आले आणि त्यांचा चांगला सपोर्ट आमचे सर्व क्रिकेट संघांसाठी असतो. अगदी सकाळच्या 17 पासून ते इथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. चला शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील याकडे देखील लक्ष असेल. आणि दिवाळी टेनिस क्रिकेट जगतातील अजून एक मोठे नाव विजयराव इथे मात्र तैनात झालं. 30+ बेलापूर संघाच्या माध्यमातून त्यांचे देखील सरशी स्वागत आहे. आपल्या गावाचा खेळ पाहण्यासाठी ते देखील तैनात आहेत. संडे आहे, संडे म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस इथून जर मला वाटतं दिवाळी संघ जिंकला तर अजून 50 ते 60 त्यांच्या पाठीराखे इथे दाखल होतील पुढच्या सामन्यासाठी अपेक्षा आहे मला. विक्रम गावण गोलंदाजीसाठी आलाय. पहिला आव्हान तर व्हाईट बॉल. चेंडू आता हवेमध्ये. स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे. ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय रवी, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर कसा आणायचा याचा विचार विनिमय इथे मात्र करावा लागतोय. झाला धावफलकावर. मात्र खोलवरचा चेंडू त्याचं प्रत्युत्तर नव्हतं रवी यांच्याकडे आणि विक्रांतचा हा चांगला चेंडू डॉट बॉलची संत. त्या मात्र चेंडू हवेमध्ये जेलची संधी कांचन तिथे होते, परंतु शरीराने चेंडू अडवला गेला. आपल्या संघासाठी वाचवलेल्या महत्वाच्या धावा अगदी महत्वाच्या क्षणाला येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी योग्य त्याच्या पडतील जुनगर 30+ संघासाठी. 21 धावसंख्येचा धावफलक कुठेतरी आता सुस्थितीमध्ये पोहोचलाय. अजून एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या इथे मात्र फायटिंग स्कोर. परंतु अजून विचार केलेल्या षटकातील चेंडू शिल्लक असतील. 2 मध्ये कमीत कमी 1 ठोकावा लागेल आणि ती ताकद आणि ती नजाकत रवी यांच्यामध्ये आहे ती इथे पूर्ण करून दाखवावी लागेल. फुलटॉस होता. बॅट आणि चेंडू मध्ये हवा तसा संपर्क झाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना डायरेक्ट हिट देखील केला होता, परंतु त्यानंतर सुरक्षित पोचला गेला. 2 धावांनी नजर मारली जाते. धावसंख्येचा विचार केला 23 धावसंख्येचे धावफलक. शेवटचा चेंडू टार्गेट सेट होणारा आणि किती धावसंख्या त्या चेंडूवर. लास्ट बॉल 1 to go.
षटकार ठोकला तर मात्र चांगला टार्गेट पाहायला मिळेल. अपेक्षा होती परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू चालला काव कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. एकीला कन्वर्ट केले दुसरीमध्ये. 4 वाईट टाकले आधीच्या बॉल ना पहिल्या इनिंगचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. 4 वाईट टाकले मी तेच बोललो एक कमी केला थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. मागच्या षटकामध्ये 4 वाईट्स गोलंदाजांनी फेकले होते ते आमच्याकडे गुणवत्तेच्या माध्यमातून 3च इथे दाखल केले होते. क्षमस्व माणसाकडून चुका होता त्या पदरात घ्या. पदर नसेल तर खिशात घाला. जुनगर संघ आपला हार्दिक आभार असेल. एक धाव वाढील इथून एकूण धावसंख्येचा विचार केला 26 झाल्यात आणि 27 टार्गेट असेल.
करत असताना राहुल आणि राहुलच्या संगीत कांचन पाटील मंगलमूर्ती जुईनगर संघाकडून एक डोक्याचा वापर करून खेळणारा मास्टर माइंड खेळाडू. एक काल होता नवी मुंबईमध्ये इंडियन बॉक्स क्रिकेटमध्ये मंगलमूर्ती जुईनगर संघाचा हात धरणारा कोणताही संघ नव्हता. गेम ऑन होत्या. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न दूरवरील क्षेत्ररक्षक जातोय. फेकी मात्र चुकीची परंतु बॅकअप चांगलं आलं. दर्शन कोहली 27चा टार्गेट आणि उत्तीर्ण सुरुवात श्रीगणेशा झाला. पहिल्या धावसंख्येने खातं उघडले जाते. स्वतःचं वैयक्तिक खातं कांचनच्या माध्यमातून उघडून संघाला मात्र एक या धावसंख्येवर पोहोचवले जाते. चालू असलेली लढत मित्रांनो आपण पाहतो. एसएमबी लाईव्हची टीम आपल्या संगीत 3 दिवसापासून इथे कार्यरत आहे. थांबायचं आहे. स्ट्राईकला तर राहुल आला. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. डाव फलक हालते ठेवणं गरजेचं आहे. 4 षटकांची लढत. फुलटा स्वतः सहज केलून काढलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंगअपला प्रोडक्शन आलं. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळावर पाहायला मिळते ते 3 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुलटॉस होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण विघ्नेशाचं पाहायला मिळालं. एकच धावा वाचवण्याचा प्रयत्न इथे दिवाले संघाला करायला लागेल कारण 27 धावसंख्येचं लक्ष अगदी कमी म्हणून चालणार नाही आहे. कारण या दुपारच्या सत्रामध्ये हवेचा ओघ कमी झाल्यानंतर धावा देखील कमी प्रमाणात येत असतात. दर्शन गोलंदाजीच्या मार्कवर जोरकस मारलाय. अगदी स्लॉट मध्ये मनगटाची ताकद आणि नाही वाकत आणि राहुलच्या बॅटमधून कांचनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो. दहा धावा धावफलकावर. अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता आणि पहिल्याच पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा इथे मात्र घेतला जातो जुईनगर संघाकडून. मैदानाकडे विशालदादा पाटील यांच्याकडून चांगला चेंडू. षटक संख्या क्रमांकाचं पहिलं षटकार अखेरीस धावसंख्या धावफलकावर. धावा म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू 18 मध्ये संघाची गरज. दादा कालू दादा एक आलू दादा अजून एक लिंबू.
धावा मैदानाकडे. 18 चेंडू 14ची गरज. प्रसाद आलाय. सोपा सामना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी असेल, परंतु इथून जर विकेट गेले, डॉट बॉल आली, या षटकावर पूर्णपणे भविष्य शिल्लक असेल दिवाळी संघाचे. परंतु वाईट बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्या डावा खर्चदारी. विशाल दादांचे धन्यवाद. या उन्हाळ्यामध्ये त्यांनी थंड थंड पेय आम्हाला आणलं. हा दुसरा वाईट बॉल. दर्शन दादा काहीतरी खुश दिसतात, जास्त वाईट फेकले म्हणून. जोरकस मारला चेंडू हवेमध्ये आणि ये क्या हुआ आणि चौकार. जजमेंट चुकलं. उंची जास्त. मला वाटलं रविदादाने 2-3 पावलं जरा पुढे टाकली असते, कॅच झाली असते. त्याचा 1 पाऊल पुढे तर माझं 2 पाऊल टाकायला लागली असते मला. एवढी उंचीची हाईट जास्त आहे. आता मात्र चांगलं कमबॅक. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. जर अजून 10 ते 15 धावा असत्या ना, तर दिवाळी संघाला मात्र पकड मजबूत करता आली असती. थोडीशी सुरुवात खराब झाली, त्यामुळे इथे मात्र थोड्याशा कठीण कालामधून प्रवास इथे मात्र चालू आहे. चेंडू भिरगवला जाईल. चेंडू मध्ये विघ्नेश होते, परंतु त्याला चकावून चेंडू आतमध्येच राहिलाय. तत्पूर्वी मात्र 2 धावा. धावफलकावर फक्त 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. दर्शन होते. चांगलं जजमेंट त्यांचं पाहायला मिळालं. फक्त मिळाली ती 1च धाव. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. अगदी सामन्याच्या हवाच काढून टाकली जयनगर संघाने. भिरकावलाय पुन्हा एकदा आणि आता मात्र 1च धाव. चला तलाठी संघातलं प्रतिनिधी पाठवायचं आहे. टॉस सोडून गोलंदाजीसाठी गोलंदाज भूषण उद्योजक आहेत दिवाले गावचे. त्यांच्यावर पहिलाच 1 बाउन्स चौकार. स्कोर इज संपली. विजय झालेला आहे. जुनगर 30+ संघ हार्दिक अभिनंदन. आणि दिवाळी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपला हार्दिक आभार असेल. आणि मॅन ऑफ द मॅच राहुल ठरलाय. पहिलं षटक 2 विकेट 2 धावा आणि टॉससाठी लगेच या दोन्ही टीम कॅप्टन.